गावच्या एका सुंदर अशा सकाळी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर सई आमची गणेशासाठी म्हणजे घराच्या समोर जे गणेशाचं मंदिर आहे ना त्या गणेशासाठी जास्वंदाची फुलं घ्यायला आली आहे. किती छान ना, ताजी ताजी फुलं तोडायची, देवाला वाहायची. अशी फुलं मला मात्र पुण्यात नाहीत मिळत. जास्वंदाची फुलं विकत घ्यायचा किती वेळ मी प्रयत्न केला पण नाही भेटली. निसर्ग बघा किती सुंदर आहे. सकाळी सकाळी स्वयंपाक सुरू आहे. सोना आमची भाकरी बनवते आणि तीही किती छान भाकरी बनवते बघा, अगदीच मस्त. हे बघा, वाव, छान बनवते आहे. आणि बरं, मला एक कॉमेंट होती की ताई तुझा भाऊ छोटा आहे की मोठा? तर घरामध्ये सगळ्यात मोठी मी आहे, माझ्यानंतरचा भाऊ आणि सगळ्यात छोटी बहीण. आणि हो, बहिणीमध्ये आणि माझ्यामध्ये एज डिफरन्स बऱ्यापैकी आहे. तर मला स्वयंपाकाचं वगैरे काही काम नसतं घरी, म्हणजे माहेरी आल्यानंतर. आणि सासरीही नाही करत मी. पुण्यातही आपण करायचं आणि पुन्हा सासरी माहेरी येऊनही आपणच करायचं, असं असतं का कुठे? तर मी नाही करत स्वयंपाक वगैरे. तर अशी काही छोटी मोठी हेल्प करत असते मी. जसं तुम्ही पाहताय आता की आई कपडे धुत होती, तर मस्तपैकी पिळून मी सुकायला घातले. बघूया काय काय मिळालं. सई सई तुला स्कूल मध्ये एवढा खाऊ मिळाला? फिंगर मिलेट आहे, फिंगर मिलेट. बापरे, एवढा सारा खाऊ. बघू काय काय आहे. काय आहे अहो? मल्टी मिलेट बिस्किट्स आहेत का? मल्टी मिलेट्स आहे. न्यूट्रिशनल बिस्किट. प्रोटीन चांगलं आहे. 4 पॅकेट. 5 आहे ते. 5 पॉल मिलेट आहे, राजीगर आहे, फॉक्सटेल आहे, शोरगम आहे, सोया आहे, बेकिंग पावडर, शुगर पावडर. जस्ट गव्हर्नमेंटच आहे, नॉट फॉर सेल. गव्हर्नमेंट सप्लाय ओनली. रोज खायचं. हा, खायचं बरं का? सई मला देशील ना? हो ना, थँक्यू. पॅकिंग पण चांगलं आहे. बघू ओपन करा कसं आहे. सुंदर दिसत आहेत कुकीज. सई खाऊन सांगा मला कसं आहे. छान आहे, टेस्टी आहे. बढिया. ए, तुम्हा लोकांना नाही दिलेलं ते गव्हर्नमेंटनं, सईसाठी दिलंय. सईला द्या खायला. तिचं ना वजन कमी आहे म्हणून तिला दिले. कळलं का? खायचे नाही तू. दे दो इधर दे दो. हा, मला देणार. वाव, थँक्यू. काय आहे? वाव, बढिया. हळदीचं लोणचं द्या की. हळदीचं लोणचं बास बाळा. मला किती देते काय काय? बास. या अशा तिखट मीठ लावलेल्या कैऱ्या बघून लिटरली पाणी सुटले ना तोंडाला. तर हे बघा, द्राक्ष, ताक, शिजवलेले काळे हुलगे, म्हणजे आमच्याकडे पिकतात ते, हळदीचं लोणचं, आवळ्याचं लोणचं, असं बरंचसं पंचपक्वान्नाचं हे गावचं साधं पण अगदी टेस्टी जेवण. बरं का? खपली गहू आहे का? मग साधं गहू आपल्या मळ्यातल्या गव्हातल्या पड्या. तुम्हाला माहिती आहे, आम्ही ना आज चुलीवर जेवण बनवणार आहे संध्याकाळचं. आणि हो, जावयाला खरं तर चिकन मटण हवं होतं, पण आमच्याकडे म्हणजे माहेरी चिकन मटण खाल्लं जात नाही, त्यामुळं व्हेजच जेवण बनवलं जाणार आहे. आता तुला आता 1 मायनस करायला लागणार, अख्खं काम करते. मग 1 मायनस केलं तुझं 13/18 आलं. 13 उत्तर कामच आहे ना. फक्त असं विचार करू शकते, फक्त 13 ह्यात किती ऍड केलं? 18 13 एवढं. हे बघा, मावशीचा लाडका भाचा अभ्यास घेतोय तिचा, आणि या दोघांचं फार जमतं बरं का. गावी यायला तयार नव्हता प्रितीश बरं का पुण्यातून, आणि आता गावी आल्यापासून मला म्हणतोय की आता तुम्हीच जा पुण्याला आणि मी आता इकडेच राहणार आहे. आता काय करतोय काय माहिती. किती पोती गहू? 27 क्विंटल म्हणजे 27 पोती. वा. आणि 1 किलो कितीला आहे? 45 नाही. मी जर का विकत घ्यायचं म्हणलं तर कसं देणार? मी सिरियसली विचारते. मी 50 किलो घेतलं तर कसं किलो देणार मला? हो नक्की. डिस्काउंट मिळणार ना? तरच मी घेणार तुझ्याकडून. इथून बंडेशी बोलणं चाललंय आणि इथं आमचं किचन आहे.
आणि ही संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. हे सारं चॉपिंग मी केलेलं आहे. आणि आता ह्याच्यात चटणी सोनी भज्याचं पीठ तयार करतेय. सोनी काय काय घातलेस? कांदा, हा, अजून लाल तिखट, ओवा, तांदळाचं पीठ, सॉरी मक्याचं पीठ घातलंयस ना. अगदी भर दुपारी म्हणजेच 3 वाजता आम्ही स्वयंपाकाला सुरुवात करतोय बरं का. का माहिती आहे, कारण पुन्हा अंधार झाला, रात्र झाली की तिथे मोठी लाईट नाही आहे, दिसणार नाही, म्हणून अगदी दिवसा उजेडी आम्ही चुलीवरती स्वयंपाक करणार आहोत. त्याचीच ही सारी तयारी. आणि इथे बघा यांचं काय चाललंय. अण्णांचं काहीतरी नोट्स काढायचं सुरू आहे. आहोंचा जस्ट आराम चाललाय. आहोंना नॉनव्हेज हवं होतं, तर कसं बसं त्यांना समजावलंय की नाही, इथे या गेटच्या आत नॉनव्हेज तुम्हाला मिळणार नाही. आई बोलली की आम्ही तुम्हाला पैसे देतो नॉनव्हेज खायला, तुम्ही मस्त हॉटेलवर जाऊन खाऊन या. पण म्हटलं आईला ठीक आहे, व्हेज करू आपण इथे. आणि मी माझ्या सासरी आहोंचा भाऊ आहे, त्यांचे चुलत भाऊ आहेत, काका आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या सोबत मस्त नॉनव्हेजची पार्टी करणार आहोत. तोही व्लॉग लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करेन. मला ना खूप आश्चर्य वाटतं की या एजमध्ये थोडंसं जास्त काम केलं तरी कंबर दुखायला चालू होते आपली. आणि आपले आया, सासू वगैरे यांचं वय किती बघा आणि यांचं काम बघा, कंटिन्यू कामात असतात, जराही बसत नाहीत दिवसभरात. पैज लावायची का ऊस सोलायची? बघा मी जिंकणार. किती टाकू बघ? हा बस. बस का? बस. काय करायला लागलेस गास्त? थँक्यू. जे लोक गावाकडचे आहेत त्यांना माहिती असेल की चुलीवरती पातेलं ठेवण्या अगोदर हे अशा पद्धतीनं मातीमध्ये थोडासा निरमा मिक्स करून त्या पातेल्याला लावायचा आणि मग ते भांडं वापरायला घ्यायचं. म्हणजे ते जास्त खराब नाही होत, काळं नाही होत आणि घासायला म्हणजे स्वच्छ करायला पुन्हा त्रास नाही होत. तर तेच मी करून घेतलं. ही सोना अशा प्रकारे कॅरी बॅग, कागद वगैरे असं घेऊन चूल पेटवायचा प्रयत्न करत होती. तर मी म्हटलं तिला, अगं रॉकेल नाही का, म्हणजेच केरोसिन, जे लहान असताना आम्ही चूल पेटवायला वापरायचो. तर आई म्हणते अगं रॉकेल बंद होऊन लिटरली 10 वर्ष झाली. म्हणजे अजून तुमचे दात ओके आहेत याचा अर्थ. ऊस फोडता येतो याचा अर्थ. यांना छोट्या छोट्या सगळ्या गोष्टींची भीती वाटते. मांजराचं पिल्लू, कुत्र्याचं पिल्लू, माणसाचं पिल्लू. तर घराला ना खिडकीच बनवली नाही म्हणतात ते. अजिबात बनवली नाही. चुकून तुम्हाला एखादं दिसलं रस्त्याने येता जाता तर कसला फोबिया म्हणतात तो याला? तुला माहितीये का, आपली आमचं जनावर बांधतो आम्ही. होय. मग ती पावसाळ्यात यायचं की तिकडं मग घराकडं कोणतं सोडलेली पिल्ली पायाची आवाज आपल्याला पळत म्याव येते ते म्हणतात धुंप पळायचं, तुडी मारायची काय. आणि होय 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 लहानपणापासून तिथनं तिथे कुठं दिसलं, इथं दिसतं असलं कुठलं छान काढायचं, मागायला जायचं. किती क्यूट असतात छोटी पिल्ली, घाबरायचं काय. पाणी सुटते हो. होय काय? मग अंगाला काटा घेतो त्याचा. अरे बापरे. दे, उन्हाळ्याचे दिवस आहेत. काय करायचंय, राहू दे, आम्ही आहे की इथं लक्ष ठेवायला. ठेव. आमचा हा चुलीवरचा उद्योग बघून सगळे आम्हाला सूचना देत आहेत की उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि इथून जर का साईडला, म्हणजे मी बसले त्याच्या बॅक साईडला बघा तुम्ही, बरंचसं जळण वगैरे ठेवलेलं आहे, काही सामान आहे, ते जर का पेटलं तर अवघड होईल विझवणं. तेच आम्हाला सगळे सांगत होते की तिथे काहीतरी आडोशाला लावा पत्रा वगैरे. पण आम्ही काही ऐकायला तयार नव्हतो. खरं तर चुलीवर काहीच बनवलं जात नाही सध्या, सगळं काही गॅसवर बनवतात. त्यामुळंच ही जी काही चूल आहे ती तुम्ही पाहिलं की आत्ताच सोनानं तिला मांडलं, छानपैकी इथलं सारवून घेतलं, हळदी कुंकू लावलं आणि मग आम्ही आता या चुलीवरती स्वयंपाक करायला लागलो आहे. लिटरली आता पाणीसुद्धा तापवायला चूल वापरली जात नाही, कारण सोलार सिस्टम बसवली आहे वडिलांनी. त्या अगोदर बंबसुद्धा वापरला होता, बंबासाठी सुद्धा जळण लागायचं. मग पावसाळ्यामध्ये ना ते जळण वगैरे भिजलं की बंब पेटायचा नाही, म्हणून मग डायरेक्ट वडिलांनी मस्तपैकी सोलारच बसवून टाकला आहे. चला, फायनली आमचा पहिला पदार्थ बनत आलेला आहे. मस्त मसाला भात बनवलाय मी. या जेवायला आता.
अरे यार वीज ना, वीज 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 वीज. गॅस जसा कमी करतो भात वाफलायला, तसेच चुलीचा जाळ कमी करायचा हा माझा प्रयत्न. कारण भात आता मस्त वाफेवरती छान शिजू शकतो. आरही चांगला पडला आहे चुलीला, पण माझ्याकडून हळद थोडी जास्त झाली आहे. पाहिलं तुम्ही, पिवळा धमक होऊन बसला आहे हा मसाले भात. तर बहीण माझी वड्या बनवणार आहे बेसनच्या, काही समथिंग ते थापी वड्या काहीतरी बोलतात गावाला. खोबरं, मिरची, अद्रक, जिरा आणि मीठ. आहा, तेरा फेवरेट कढीपत्ता. नाही झालाय ना. प्रितिशला माझ्या फार आश्चर्य वाटत होतं की यांचं काय सुरू आहे आणि या खरोखर चुलीवर स्वयंपाक करतायत. त्यालाही नॉनव्हेजच खायचं होतं, त्याचाही मूड खराब झाला आहे. गावाला गेल्यानंतर तुम्ही असं कधी चुलीवर शेतात स्वयंपाक बनवण्याचा आनंद घेतलाय का? घेतला नसाल तर नक्की घ्या, खूप मजा येते. आणि आम्ही तर आता घराच्याच आवारात आहोत, पण लहान असताना अगदी वेगळीकडेच म्हणजे दूरवालं जे शेत असतं जिथे दिवाळीमध्ये म्हैशी वगैरे चरायला घेऊन जातात, अशा ठिकाणी जाऊन आम्ही सगळं सामान घेऊन गेलेलो आणि तिथे चूल पेटवून मस्त मसाले भात बनवला होता. आहा हा, काय तो भात लागला होता आणि काय त्या आठवणी आहेत. आठवूनच खूप भारी वाटत होतं. आणि हे बघा, आता मी भाकरी बनवते आहे. आणि तुम्हाला म्हटलं होतं ना मी भाकरीच्या व्हिडिओमध्ये की मी लहान असताना चुलीवरतीच भाकरी शिकली आहे. तर त्याचाच हा प्रूफ आहे की मी तुम्हाला चुलीवरती पुन्हा भाकरी करून दाखवते आहे. चुलीवर केलेला सगळाच स्वयंपाक अगदी टेस्टी लागतो, पण त्यातल्या त्यात ही जी भाकरी असते ना आराला लावलेली खाली, जरी तिला थोडीशी राख वगैरे लागली तरीसुद्धा ती खायला खरंच खूप चवदार लागते. छान असा चुलीला जाळही लागला आहे आणि मस्त तव्यातली भाकरी भाजती आहे तोपर्यंत दुसरी परातीतली भाकरी माझी रेडी आहे. आणि अशा पद्धतीनं वरून काढलेली भाकरी छानपैकी अशी खाली आराला लावायची. थोडासा चुलीतला आर बाहेर घ्यायचा एका साईडला आणि तिथे भाकरी लावून द्यायची. मस्त भाजली जाते तोपर्यंत मी तुम्हाला वातावरण दाखवते. हे बघा, पावसाचं वातावरण झालेलं आहे, ढग आलेले आहेत आणि माहिती आहे या साईडला ढग आले म्हणजे पाऊस नक्कीच येणार आहे. तर आमची सारीच गडबड सुरू होती, स्वयंपाक लवकर लवकर उरकायचा होता. आता भजी वगैरे चुलीवर नाहीत होणार. पाऊस येतोय, पाऊस. ते बघ माग, हे बघा भाकरी. चला गाडी मला लावायच्या जागेवर. मोठा पाऊस येण्या अगोदर आता हे सारं आतमध्ये घेणं गरजेचं आहे. आणि सईची गडबड बघा. पाऊस आला, पाऊस आला. बघू भाकरी माझी शेवटची. वाव, सुपर. चला भातोड्या भाजूया. तुला भाजून दिलं मम्मा ना? एवढ्या बास का? एवढ्या बास. पाणी आणू का ते भिजवायला? चलो 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 चलो, आणते लगेच लगेच. हा काय नाही आता करायचं, आता पाऊसच आला. हे धर, विजव. सई आतमध्ये चल, पाऊस येतोय. बराच काही स्वयंपाक बाकी होता पण पाऊस आला. वाव, चुलीवर भाजलेल्या भातोड्या मस्त मस्त. बघू मला ते थोडा. काय टेस्टी झालं ग. आईने केलं का? आईने दिले त्या. तुझ्या आईने दिलेत? होय. करपली ग, करपली करपली. तुला कधी पकडायला आणू काय चिमटा बिमटा? चिमटा नाही. तुमच्याकडे तसा चिमटा नसेल ना? हाय कुठं तर ठेवला. अशी काढायला पाहिजे. लगेच उलटायला लागते ना. एवढं दिले ताईनं भातोड्या? होय. मस्त. पाऊस आला, सगळ्यांची प्रत्येकाची कामाची गडबड उठली आपली आपली. काय झालं? हा हा हा, द्या 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 भाकरी द्या. ए आता मोठेच थेंब पडायला लागले. तुला भारी वाटायला लागलाय बघा पाऊस. भिजली नाहीस? नाही. बघ तुला टॉवेल आणलाय, टॉवेल पांघरायला. गरज नाही लागत, असं नाही लागत, या झाडामुळे लागत नाही. आत्ता आम्ही जिथे स्वयंपाक केला ना तर ती घराची मागची बाजू आहे.
तिथे म्हशीचं सुद्धा एक छोटंसं घर आहे, रूम आहे बांधलेली. आणि ही घराची समोरची बाजू, म्हणजेच घराचं तोंड हे पश्चिमेला आहे. छान असा सनसेट दिसतोय आणि त्यामध्ये पाऊस. काय वातावरण होतं माहिती आहे, हे खूप छान वाटलं. आणि तुम्हाला आठवतं आहे काही दिवसांपूर्वीच्या एका व्लॉगमध्ये मी बोलले होते, जिथे मी शॉपिंगला निघाले होते बाहेर आणि अचानक पावसाचं वातावरण झालं होतं आणि हवा सुटली होती. आणि मी म्हटलं होतं की अशा वातावरणात गावी असायला हवं, म्हणजेच गावी असताना पाऊस यायला हवं. झाली की नाही माझी इच्छा पूर्ण. ए बंटू, जावयाला चहा पाहिजे, जावयाला चहा आणि भजी पाहिजेत. पाऊस यायला लागलाय, भजी कुठे आहेत म्हणतायत. आता भजी बनवणार आम्ही. पीठ तयार आहे भज्यांचं, तुम्हाला माहिती आहे का? जस्ट तळायचे बाकी आहेत, पण पाऊस यायला लागला ना. ए चल ना चहा करूया मस्त टेस्टी दुधाचा घाटी. 2 दिवसाच्या ट्रिपनंतर अगदी उन्हामध्ये तापून रापून अगदी काळवंडून आम्ही आलो होतो. आणि आजचा दिवस मस्त इथे म्हणजे माझ्या माहेरी आराम करायचा. उद्याचा दिवस पुन्हा धावपळ असणार आहे. आज कुठेही जायचं नाही असं ठरवलेलं होतं. हे बघा, मगाशी त्या बंड्याने छानपैकी हे पॅक करून ठेवलं आणि लिटरली नंतर पाऊस आला. अंधारामध्ये हे चालू आहे सगळं. कसं असताना शेतकऱ्यांचं की पाऊस येणार किंवा येतोय असं दिसलं की सारी धावपळ सुरू होते. तर हे आम्ही विसरलंच होतो की वरती हे खोबरं किंवा मनुके आहेत जे पावसात भिजले तर खराब होऊ शकतात. अचानकपणे आता आम्हाला आठवलंय, थोडासा पाऊस येऊन गेलाय आणि मग आम्ही वरती आलोय. सुनेला आत्ता आठवण झाली आहे सासूच्या भीतीनं की पाऊस पडून सुकून गेलंय सगळं म्हणे खोबरं. ते पण माझं मी जे काही स्टेटस ठेवले व्हॉट्सअपला ते बघून तिला आठवण आली की खोबरं आहे सुकलेलं वरती टेरेसवर. तर ही ना माझ्या मामांची मुलगी आहे बरं का, त्यामुळं हे इतकं चालतं सगळं आणि इतकं सुंदर वातावरण आहे. ओ हो, या चिक्कूला तर एवढे चिक्कू लागलेत ना, दुपारी खाल्ले, असे गोड आहेत. वाव प्रितीश. पावसाला जरा कुठे सुरुवात झाली नाही तोपर्यंत लाईट गेलेली आहे आणि अंधारातच आता आमचा उरलेला स्वयंपाक सुरू आहे. जे काही बेसन बनवलं होतं ना बहिणीने, तर त्याचं असं ना थापून त्याच्यावरती मस्त खोबरं वगैरे खिसले, कोथिंबीर, छान अशा वड्या केलेल्या आहेत आणि मस्त खडा मसाल्याची आमटी करायची आणि त्यामध्ये त्या वड्या सोडायच्या. जावयाला कधी भजी खाईन झाले. पाऊस पडायला चालू झाल्या भजी पाहिजेत. पण आपण पावसाच्या अगोदरच प्लॅन केलेला होता भज्यांचा. टेस्टी झालेत बघा. भजी विकायला लागलाय काय तुम्ही? आम्हाला पण द्या ना एक भजी. ओव्हरऑल आजचा दिवस खूप मस्त होता. छान असा पाऊसही आला आणि मस्त चुलीवरती अगदी सात्विक जेवण बनवण्याचा आणि ते खाण्याचा आनंदसुद्धा घेतला. तुम्हाला कसा हा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. लव्ह यू ऑल.